हाय नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खेकड्यांची आमटी मालवणी पद्धतीची. तर ही आमटीची पद्धत माझी आजी आई आम्ही घरात सगळे असेच बनवतात. तर मी ही फर्स्ट टाईम ट्राय केली कशी बनवायची. तर डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात मच्छी मार्केटमधूनच आहे आणि ह्या काकू चांगलेच खेकडे साफ करतायत. तर आता मोठ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतल्या आहेत आणि त्यात कांदा पण असा गुलाबीसर परतून घेणार आहे. तोपर्यंत आपण जे कुर्ले आहेत किंवा खेकडे आहेत जे काही तुम्हाला म्हणायचं ते चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया, कारण का त्याला माती किंवा जर रेती असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचे. तर एक टूथब्रश आपल्याकडे जो असतो एक क्लिनिंगसाठी आम्ही किचनमध्ये ठेवलेला आहे, त्याच्याने तो काढून घ्यायचे म्हणजे त्याच्यात माती वगैरे काही अडकली असेल तर. आणि हा कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आमटी ट्राय म्हणजे मम्मीच सगळं सांगते आहे आणि मी तिला असिस्ट करून बनवत आहे. तर हे चांगले असे हे मोठा डांगा, किती मोठा आहे तो डांगा नांगी जे काही तुमच्या भाषेमध्ये म्हणतात, त्याला काय म्हणतात त्यापेक्षा ती आमटी कशी बनवतात आणि ती खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागते हे जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याला काय म्हणतात काय नाही हे बाजूलाच राहू दे. तुमच्या भाषेत काय म्हणतात हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हे जे मोठे डांगे आहेत ते आपण साईडला ठेवतो आणि ते छोटेवाले जे आहेत ना ते चांगले मिक्सरला वाटून घ्यायचे आणि नंतर त्याचा वस्त्रगाळ करून त्याचा रस आपल्याला त्या आमटीत टाकायचा आहे. त्याने आमटी एकदम टेस्टी लागते. तर हे मिक्सरच्या जारमध्ये मी स्वच्छ धुतलेले हे बारीक नांगे जे आहेत ते घेतले आहेत आणि ते चांगले मिक्सरला वाटून घेणार एकदम कमी पाणी टाकून. ते ऑलमोस्ट त्याचेच ते बोन्समध्ये जे फ्लेश असतं मीठ, क्रॅब मीठ, त्याचंच पाणी होऊन जातं. इथे कांद्यावरती पण जरा थोडंसं लक्ष घालून कांदा परतून घेते. हे ॲरोमॅटिक्स आहे तेलामधले आणि बाकीचे बेसिक मसाले. तर गरम मसाले तसे टाकत नाही, कारण का मालवणी मसाल्यामध्ये ऑलमोस्ट सगळे गरम मसाले आधीच असतात. तर इथे हे नॉर्मल घरातलं लाल तिखट, हळद आणि मी जसं सांगितलं मालवणी मसाला, ज्याच्यात गरम मसाला आधीच असतो. आपल्या चवीनुसार, अंदाजेनुसार आणि सर्विंगनुसार आपण टाकून घ्यायचा आहे. मसाला पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत इकडे दुसऱ्या कढईमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की कांदा जो आहे तो वाटला जातो, म्हणजे कांद्याचं वाटप, कांदा खोबऱ्याचं वाटप. आता मालवणी पद्धतीचे बेस जो आहे तो कांदा खोबऱ्याचाच असतो. तर कांदा खोबरं नाही असं कुठल्याच गोष्टीमध्ये नाही, तो विदाऊट कांदा खोबऱ्याचं नाहीच होत. आता मसाला चांगला परतून म्हणजे थोडासा ॲरोमॅटिक झाल्यानंतर त्याचा असा सुगंध असा दरवळल्यानंतर खेकडे टाकून खेकडे त्याच्यामध्ये चांगले सॉटे करून घ्यायचे आहेत आणि पाणी न घालता ते झाकून शिजवून घ्यायचे आहेत. खेकड्यांचंच पाणी सुटणार आणि ते त्याच्याच पाण्यामध्ये शिजले जाणार. तर ॲडिशनल पाणी टाकायची काही गरज नाही आहे. जेव्हा आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवायची त्या टायमाला नंतर, आधी याला आणि ते खेकडे बनताना आमच्याकडे हे ऑडियन्स आहेत. तर हा आमचा काऊ आहे जो स्क्रीनच्या राईट साईडला बसला आहे, तो आमचा काऊ आहे. नॉनव्हेज काहीही बनायचं असेल अगोदर ठरवतो, पण त्याच्याही अगोदर हा खिडकीतून बसलेला असतो, कारण का ह्याला आमच्याही अगोदर माहिती असतं की घरात आज नॉनव्हेज बनणार आहे. तर आमटी बरोबर बनते का नाही तो बघायला बसला आहे. आणि आता हे जे मी म्हणाले ना की मिक्सरमध्ये डांग्यांचं पण पाणी जे गाळून घ्यायचं, ते हे असं एका स्ट्रेनरने, कोलांडर किंवा जे काही म्हणायचं आपल्याला त्याच्याने आपण करून वस्त्रगाळ पण करू शकतो. पण ते शेल जे आहेत ते एवढे स्ट्रॉंग असतात की वस्त्र ऑलमोस्ट तुमचं फाटणार आहे. तर ही स्टीलची गाळणी घेतली तर उत्तमच आहे. आणि असं चमच्याच्या सहाय्याने आपण त्याच्यातला रस जो आहे, गर म्हणा
रस म्हणा तो काढून घ्यायचा. खोबरं आणि इकडे कांदा भाजून झाल्यानंतर खोबरंही भाजून घेतलेलं आहे. तर हे बघा इथे खेकड्यांना पाणी अंगाचं सुटलेलं आहे. त्याच ह्याच्यामध्ये आपण ते शिजवून घेतले आणि शिजल्यावरती शेल जे आहे ना ते एकदम रेड होऊन जातं. म्हणजे आधी खेकडे आपण घेतलेले काय आणि आता झाले ते लाल. आता ह्याच्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. म्हणजे डांग्यांचं पाणी ते घातलंच होतं प्लस खेकड्यांचं पाणी जे सुटलेलं ते. आणि आता आपल्याला कन्सिस्टन्सी जशी पाहिजे तशी ह्याच्यामध्ये आपण कांदा आणि जो खोबऱ्याचं वाटप जे केलं आहे ते घालून घेतलं आहे. आणि शेलवालं म्हणजे शिंपल्या असू दे, खेकडे असू दे किंवा मग कोलंबी असू दे किंवा लॉबस्टर्स, कोलंबीचे प्रॉन्स, लॉबस्टर्स, टायगर प्रॉन्स, वॉटेवर ते जे काही असतं ह्यामध्ये मीठ घालताना नेहमी कॉशियस राहून म्हणजे लक्ष देऊन मीठ घालायचं. कारण काही ऑलरेडी त्याच्यात मीठ असतं, त्यांचं फ्लेशच थोडंसं सॉल्टी असतं. मीठ घालताना नेहमी व्यवस्थित मीठ घाला. आणि ह्याला मस्त खदखद आलेलं आहे आणि आपली आमटी तयार आहे. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.